घनदाट जंगलातून जावं लागतंय गडावर जाण्यासाठी। थोडीशी चढाण आहे, एवढी कठीण चढाण नाही मिळत, पण मस्त वाटतंय। पाऊस आला तर थोडं बरंच वाटेल, थोडं गरम वाटतंय, जरा घाम देखील फुटतोय। तांदुळवाडी किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो। याची उंची ही 1900 फूट आहे। थोडंसं बाहेर आलो आहे पठारावर, आपल्याला दाखवतो आपल्याला कुठे जायचं आहे। तर बघा, ढगांच्या पलीकडे असणारा आपला स्वर्ग, जी म्हणजे सह्याद्री। आपण स्वर्ग हा वरती पाहतो, पण महाराजांनी स्वर्ग आपल्या पुढे आणून ठेवलाय ढगांच्या वरती। किती मनमोहक दृश्य आहे, मनाला शांती करून देते। इकडे झाडं देखील लावलेली आहेत, पाहू शकतात। चांगलं काम चालू आहे, झाडं जगली तर आपण जगू। हो 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 हो, छान। बघा, ठिकठिकाणी असे तुम्हाला बांध केले दिसेल, म्हणजे योच रस्ता योग्य आहे। आपण कुठल्या भूलचुकीने दुसऱ्या रस्त्याने नाही गेलो। यो म्हणजे खूप मार्ग आहे त्या गडावर जाण्यासाठी, पण तुम्ही जर येतच असाल ना, तर कोणाला रस्ते कोणाची ज्याची माहिती अशी असतात ना, त्याला सोबत घेऊन या। तसा आमचा पांचू म्हणजे ऋषी आहे नाव आहे, पण आम्ही त्याला टोपण बोलतो पांचू। ना आमचा यो धना धनाराल समजू नका, धना म्हणजे धनश्री नाव आहे तिचं। धनु कोमल आहे म्हणून आम्ही धना बोलतो, धना। नवऱ्याला कधीच एकटा सोडत नाही। जसं जसं गडाच्या जवळ जाते तसं जसं उत्सुकता वाढत आहे। फक्त एवढीच इच्छा आहे की आम्ही गडावर जातील ना, ढग जाऊ नये, कारण की ढगाच्या वरती जो स्वर्ग महाराजांनी निर्माण केला आहे। ट्रॅकरला रस्ता विसरू नये म्हणून त्यासाठी त्यांचे धन्यवाद। दम सुद्धा लागत आहे, पण त्या गडावरतीच गेल्यावर जे दृश्य बघून जो मनातनं आनंद
with you, I'm heavy breathing. Feels like I'm lucid dreaming. I'm not usually the type to rush into the night. This time I can't be speeding. I'm taking it slow, but I just want more. I'm taking it slow, just go with the flow. I'm taking it slow. आता आपल्याला पायऱ्या सुद्धा चालू झाल्यात, बघा दिसत असेल. खूप खंडित आहेत पायऱ्या, कारण की या गडाचा इतिहास बघितला गेला ना, या गडाचं अस्तित्व 800 वर्षापूर्वीपासून आहे. पहिला जर सगळा इतिहास आपण तथाकथित बघायला गेलं तर पोर्तुगीजांनी 15व्या शतकात म्हणजे 1426 काहीतरी 28 या साली बांधला असा उल्लेख आपल्याला गुगलमध्ये देखील मिळतो. हे बघा, ते एक माकड भाऊजी दमला. ही आपला नवीन ब्लॉगर कॅमेरामॅन पंचू यांचा योजना. 2 नंबर पोच एकदा देताना पुन्हा जय भाऊ. आपण हजेरी माळवर पोचणार, म्हणजे गडावर चढण्या अगोदर जिकडे हजेरी लावतात तो पॉइंट आहे. हे बघा, इकडून पाणी सुद्धा वाहत आहे. थांब ना जरा, ते दिसत असेल तुम्हाला, बॅनर लावलेले आहेत, बोर्ड लावले आहेत. हजेरी माळ गडावर जाण्यासाठी पहिला इकडे हजेरी लावून जात होते, म्हणजे हजेरी माळ सांगतात. पुढे सांगतो गड आहे. हे बघा, इकडून जो मार्ग आहे वरती चढण्याचा पण देवाडकर मार्ग आहे, त्या वाटे त्या किल्ल्याला परिक्रमा घालून आपण या मूळ गडावर पोचतो. आता बोलते नको. आपण पाहू शकता इकडे पूर्ण किल्ल्याचा नकाशा लावला आहे. हजेरीमाळ, घोडमाळ, देवटाचे म्हणजे असं पूर्ण माहिती दिलेली आहे. तर आपण जाऊया तर पुढे गडावर कुठल्या तरी मार्गाने, या मार्गाने जाऊयात. तो गड कुठे नेले तिकडे देऊ गाव. पण पुन्हा हजेरीमाळ ओलांडून एका घनदाट जंगलातून पुन्हा एकदा मार्ग काढत पुढे जात आहेत. इकडे थोडा पाण्याचा ओहळ देखील आहे, तो देखील आपण पाहूयात पुढे जाऊन, कारण की वरती जाण्याचा मार्ग आहे. पण इकडून पाहूयात काय दिसतंय का. आवाज तर येतच असेल. खाली आहे, पाऊस नाही पडला नाही, या कारणाने पाणी जास्त येत नाही मिळत. पुन्हा 3 मार्गावर आले आहेत. त्या साईडला घोडमाळ आहे, आपण या साईडने आलो हजेरीमाळावरनं, आणि इकडून सरळ जातो माळ दरवाजा. क्षत्रिय कुलावधंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री
श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जय जवान जय किसान भारत माता की जय 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 श्रीराम जय श्रीराम. चढत रे. गड चढताना जरा सांभाळून चढा, कारण की पाय घसरून दुखापत होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून चांगल्याच ग्रिपची बुटं वापरा, जेणेकरून गड चढणं सोपं होऊन जाईल. पावसाचा किती अडथळ्याचा मार्ग आहे, पण तेवढा सुकून भरा मार्ग आहे. खूप दमाला होत आहे. पण याच आशेने चढतोय की वरती गेल्यावर खरा स्वर्ग दिसेल. भाऊयात आपण पुढे जाऊन. ही आमची दाजी. माझ्या मनात कुणीच नव्हतं रे काना, माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मनात रे काना रे, तुझ्यासाठी आले मनात. ऑन द वे. पाऊस बघ तिकडे. बापा ऊन नाही रे, चला रे, पाऊस नाही मिळत. वेलकम गाईज. आपण ढगामध्ये आलो का नाही नक्की ढगात? आलो. आवाज कुणाचा? आवाज बघ. आज खूप चढायचं आहे मित्रांनो. पाय गळत होतील आता. 5 मिनिटं बोलून येडा बनवलं मला. घेऊया महाराजांचं नाव न चढूया पुढे. बोलो हर हर महादेव हर हर महादेव नमो पार्वती पते. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. बघा बघा किती सुंदर असं दृश्य दिसत आहे. आपण ढगात आलो. अजून देखील महादरवाजा थोडा वरती आहे. हे मस्त गॅप आहे बघ. बघूया किती वारा दिसतंय. आता किती बरं वाटतंय, थंड वाटतंय. पाणी पिऊन झालं, सगळं एनर्जी घेतली आहे. पुन्हा निघूया आता पुढच्या प्रवासाला. आता पुन्हा वरती जाऊया. तो बघा आमचा धना आता पुढे गेला. हे बघा आपल्याला याच्यावर चढायचं आहे. हाय सर. बोला नमो पार्वती पते महादेव. आता काही क्षणाचा अवधी महादरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी. किल्ल्याला स्वच्छ ठेवायचं. तुम्ही प्रयत्न करा, आम्ही देखील करू. नाही हे बघा महादरवाजाच्या बाहेरच बाटल्या टाकून ठेवल्यात. काय अक्कल असेल लोकांना. पुढे जाऊयात. हे आपला महादरवाजा खंडित आहे आणि आमच्या पाठी पण आहे. आमचा दोस्त पण आला. महादरवाजाच्या वरती आला यो गडावर जातो रस्ता. पण इकडे पाण्याचा टाका आहे, ते देखील बघूया. बघा किती सुंदर दृश्य आहे. खतरो के खिलाडी. हे उडे नको आपण तर बघा. काय गुफा. तिकडे महादरवाजा आहे न. आपण या मार्गाने आलो पण इकडे आपल्याला टाक्या दिसल्या नाही त्या. तेव्हा इकडून दिसतात आहे. कुठे कुठे पाण्याची सोय करून ठेवली आहे पाहू शकता. अजून आपल्याला आपण अजून प्रॉपर गडावर पोहोचले नाही. तांदुळारी गडाची निर्मितीचा काळ कागदोपत्री अज्ञात असला तरी गडावरील उपलब्ध वास्तू आणि संरचनेवरून सदर गड हा शिलाहारकालीन राजवटीच्या कालखंडात म्हणजे इसवी सन 8व्या ते 12व्या शतकात उभारला असल्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो पोचलो ढगात. ही ट्रेन जाते का इकडून?
ज्याला आम्ही स्वर्ग सांगतात तो हाच. अरे महामार्ग आहे तो. समृद्धी. बघूया ढगात आलो ढगात. किती छान असं वाटतंय. अरे माया बघ क्लिअर बघ. याच्यात काढ ना. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. इसवी सन 1454च्या सुमारास गुजरातचा सुलतान बहादूर शाह याने उत्तर कोकणाचा प्रांत जिंकून घेतला आणि तांदुळवाडी किल्ल्याचा किल्लेदार म्हणून मलिक अल्लाउद्दीन या सरदाराची नेमणूक केली. 16व्या शतकात सुरुवातीला सदरगड पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. त्यानंतर 2 मे 1737च्या सुमारास बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांविरुद्ध उत्तर फिरंगान मोहीम राबवली. सदर मोहिमेच्या दरम्यान तांदुळवाडी गड 2 मे 1737च्या सुमारास स्वराज्यात दाखल झाला. ढगात पोचलो ढगात. हाच तो स्वर्ग पाहू शकतात आपल्या मागे दिसतोय. मी ढगात गायब झालो. हे बघा ऋषी भाऊ ढगात गायब झाला. एकदा घेऊयात. नमो पार्वती पते हर 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 हर. भौगोलिकदृष्ट्या गडाचे स्थान अतिशय मुख्याचे ठिकाणी असून आसमंतात कोहसगड, काळदुर्ग, खामळोली, टकमकगड, मनोर सारख्या इतर गडकोटांचे अस्तित्व अनुभवता येते. वैतरणा नदीच्या राहतळ असलेला हा गड वैतरणेचा खडा पहारेकरी म्हणून जनमानसात नावारूपाला आलेला आहे. गडाच्या मुख्य आणि मोक्याच्या ठिकाणी बांधण्यात आलेला बालेकिल्ला हा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधण्यात आलेला असल्याचे निदर्शनात येते. साधारणतः चौकोनी आकाराच्या बालेकिल्ल्याचे बांधकाम करताना शुष्क पद्धतीच्या बांधणीची पद्धत दिसून येते. सदर बांधकामासाठी बहुतांश ठिकाणी ओबडधोबड तर मोक्याच्या ठिकाणी घडीव चिरांचा वापर केलेला पाहायला मिळतो. महाराजांची छोटीशी प्रतिमा आहे इकडे. इकडे तलाव आहे. पक्षी आपण गडावरून आलो. इकडे तलाव आहे त्याचा देखील आपण अंदाजा घेऊ. पुढे इकडून तळाच्या बाजूनेच रस्ता जातो. 7 टाकी ज्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत पूर्ण. तिकडनं दृश्य हे खूप सुंदर दिसते. हे बघा आपण 7 टाके बघणार जाणार. तो बालेकिल्ला तिकडून एक आपण मागे पठार होता. तिकडच्या ग्रामस्थांनी किंवा दुर्ग संवर्धन करतात त्या टीमने प्रत्येक ठिकाणी हे फलक लावून ठेवलेले आहे. म्हणजे जेणेकरून कोणताही पर्यटक इकडे फिरण्यासाठी येत असेल त्याला विसरू नाही असणं. त्यासाठी जाऊयात आपण. इकडे बघा तलाव आहे. खूप मोठा तलाव आहे. तलाव आहे आणि खोल डीप आहे म्हणून ते निळसर दिसत आहे. सप्त मातृका स्थान असलेली प्राचीन कुंडे आणि काळाच्या ओघात लुप्त होऊ पाहणाऱ्या पाण्याच्या टाक्या इतके दुर्गावशेष पाहायला मिळतात. वसई मोहिमेदरम्यान मराठा सरदार शंकररावजी केशव फडके यांनी चिमाजी आप्पांना लिहिलेल्या पत्रात तांदुळवाडी गडावर असलेल्या 60 पाण्याच्या टाक्यांचा सरसगिरीसाठी 5 गवंडी पाठवून देण्यासंबंधित पत्रव्यवहार केला होता. सध्या स्थितीत गडाच्या रहाळात केवळ 23 पाण्याच्या टाक्या निदर्शनात आल्या असून 37 टाक्या काळाच्या ओघात लुप्त झाल्या आहेत.
गडाच्या पश्चिमेकडून अरबी समुद्र पूर्णपणे क्लिअर दिसतो. आपल्याला शेवटपर्यंत दृश्य दिसतच असेल. किती सुंदर असं विहंगम असं दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. याच दृष्टीने या गडाची निवड केली होती, जेणेकरून इकडून पूर्ण विभागात नजर ठेवता यावी त्यासाठी. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. गडावर असलेल्या वास्तूमध्ये बालेकिल्ला, घोडमाळ, हजेरी माळ, काही ठिकाणी बनवण्यात आलेली जुजबी तटबंदी, मुख्य प्रवेशद्वारावर बुरुज, तांदुळवाडी किल्ल्याबद्दल फारसे सांगितले गेले नाही. तथापि पश्चिमेकडील प्रदेशात कालांतराने त्याचे धोरणात्मक महत्त्व होते. तांदुळवाडी हा किल्ला मूलतः पोर्तुगीजांनी तयार केला होता. पुढे मराठींनी त्याला ताब्यात घेतले. किल्ल्याचे शेवटचे ज्ञात मालक ब्रिटिश सेना होते. त्याच्यानंतर देश जसा स्वातंत्र्य झाला तसा तो भारतात पुन्हा मिळाला. असं बालेकिल्ला तिकडेच निघतो. हजेरी माळा आहे ना, तिकडेच रस्ता निघतो. ह्यो थोडा अडथळ्याचा आहे. ठीक आहे, करूया प्रयत्न उतरण्याचा. बघूयात पुढे काय होत आहे. पुढे पण एक छोटासा पाण्याचा टाका आहे, देखील पाहूयात कसं आहे काय ते. खरंच या पावसाळ्यात किंवा थंडीच्या सीझनमध्ये आपण सह्याद्री चढण्यासाठी येतो. खूप छान वाटतं. वातावरण एवढं शुद्ध असतं, समृद्ध असतं. पण येताना पण थोडी काळजी घेऊन या, कारण की पाहू शकता किती खोल दऱ्या आहेत. उतरताना सांभाळून उतरा किंवा चढताना देखील सांभाळून चढा. टाइम गेला तरी चालेल, खूप टाइम गेला तरी चालेल, पण उतरताना सेफली उतरा. काय करू, माझ्या अंगापेक्षा जास्त आहे हे. खाली बसणार पाहू शकता कसं उतरायचंय. आपल्या घरी जो आरो लावतो त्याला पण फेल करणारा असं निसर्गाकडून सुंदर अशी भेट पाण्याची. हा पाणी इतका फिल्टर होऊन येत असेल ना की तुम्हाला काय सांगू, एकदम शुद्ध पाणी. आणि आमचा प्रतीक बहुवा पाणी घेत आहे.
सरळ निघालोय. पाहू शकता आगीमधूला आहे, खूप खतरनाक आहे, बघा शकता. पण ते त्यांना तुम्ही जर काय केलं नाही ना तर ते देखील तुम्हाला काय नाही करणार. आपण जाऊया आता, तो पुढचा प्रवास करूया. हे पाहू शकते किती भयानक. याच्यामुळे याच्या डोंसाने माणूस मरत नाही, पण हजारोच्या संख्येने डोंस लागतात ना तेव्हा मग हालत खराब होते. खूप कठीण रस्ता आहे परतीचा, पण चालूया. आता पुढेच आपलं जे उल्लेख केला होता मागच्या ह्याच्यात की पाण्याचा टाका देखील आहे परतीचा प्रवासाला लागते आपल्याला, ते देखील आता पुढे आलेलंच आहे. थोडं खंडित झालेलं आहे, पाहू शकतात कसं. या गड्यावर आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाण्याचा टाका देखील दिसत आहेत. हे बघा, यांना होल देखील केले आहे, एक होल त्या बाजूला एक होल या बाजूला आहे, म्हणजे उन्हापासून याचं संरक्षण करण्यासाठी याच्यावरती छप्पर देखील असेल बांधलेलं. पण आता वरतून देखील दगडी पडल्या त्याच्यामध्ये, म्हणून ते खंडित झालं आहे पूर्ण. तो आपला गड एवढ्या लांब देखील आलो आहोत आपण. आता पुढे देखील जाऊया. पुढचं अशक्य सुंदर सह्याद्री. आपल्याला जाताना माकडं नाही दिसली, पण आता माकडं दिसत आहेत. बघा बघा किती आरामात बसल्यात. आरामात. बघा किती कठीण रस्ता आहे. चढताना एवढं डिफिकल्ट नाही वाटत इकडनं, पण उतरताना थोडीशी भीती वाटते. मग सांभाळून चढावं. पाहू शकतात आपलं जयभाऊ अजून पोचलेलं आहे. अजून आपल्याला खाली जायचं आहे, तिकडे पोचायचं आहे. नीट चढा, सेफली चढा, म्हणजे एकेकाला उतरून द्या. असं म्हणजे सगळे एकत्र उतरू नका, नाहीतर कसं उतरताना मागच्याचा जर पायाचे दगड हल्ला किंवा तो दगड सुटला तर पुढच्या अंगावर देखील पडू शकतो. म्हणून आरामात उतरा. ऋषी मोबाईल ठेव. धनात आहे सल्ली. बघा आता हे खाली पोचतीलच, म्हणजे अजून आपल्याला खाली उतरायचं आहे. एक कठीण कड आहे, इकडनं उतरणं किंवा कठीण असतं, पण इकडनं जरा नजारा बघा ना. आपला सह्याद्री कसा हिरवा गालीचा घालून आज किती सुंदर असा दिसतोय, छान. हा माझा स्वराज्य माझ्या महाराजांनी माझ्यासाठी उभारला. जर महाराज नसते तर भविष्य काही वेगळंच असतं. पण पाहू शकतात ना, जेव्हा आपण स्वतंत्रपणे आज हिंदू म्हणून वावरतो, तो आज कुठे विसरून पडलो असतो जर महाराज नसते तर. ते आपण इमॅजिनच नाही करू शकत ना की जर महाराज नसते, स्वराज्य नसतं तर आपलं अस्तित्व काय असतं. असं गडकोट पाहायला आलो ना तरच महाराज काय होते आणि ते काय करून गेले ते आपण बघू शकतो. आता ते पोचलेच आहेत खाली. आता आपण देखील उतरूया इकडनं. जयभाऊ पोचलेले आहेत. जयभाऊ पोचलेले आहेत. ते आपले भाऊजी देखील पोचलेले आहेत. तिकडनं आपला जोडा धनानं ऋषी आता पोचतील ते पण. पण हा नजारा पाहण्यासाठी खूप छान वाटतं. इकडनं जावंसं वाटतच नाही. धकाधकीच्या दुनियातून फक्त कमवण्यासाठी धावत राहावं लागते. त्या दुनियातून, मतलबी दुनियातून असं बाहेर आलं का छान वाटतं. हे मनाला एक शांती वाटते. कुठेतरी जीवन जगतोय असं वाटतंय. नाही तर तेच रुटीन, रोज सकाळी उठा, कामावर जा, संध्याकाळी या, झोपा. पण असं थोडं फिरता आलंच पाहिजे कुठेतरी. हळू रे.
पोचले वाटतं खाली कोणतरी. खाली वरती चढणारे लागले की आपण लवकर खाली जसे आहे बघितलं नाही इकडून लवकरच चढतात, उतरताना लवकरच उतरतात रे. ते दगड आहेत ना, आपण ते दगडात तुबुक तुबुक तुबुक. आपण एक मोठा अडथळा पार केलेला आहे. हो. पण एक अजून एक पठार आहे, म्हणजे कडा आहे, तो मातीचा आहे. ह्यो समज दगडाचा होता. तिकडे मातीचा कडा आहे, तो थोडा माती पायास घसरून जाते ना, तर पाहूयात तिकडून देखील उतरूयात आरामात. तसं काय नाही एवढं टेन्शन उतरणं चढणं उतरणं, पण सांभाळून चढा उतरा, दुसरं काय नाही. खाली उतरत तो पुढे आहे, तो देखील घेऊया आपण. चला मग जाऊ. भूक लागली, आधी खाऊ काहीतरी. हा मग खाऊ. आता फक्त यो मेन कडा आहे ना, तो पार करायचा आहे आम्हाला. मग नंतर आपण इझिली खाली बघितलंय पोचू. नाशिकला नाही ट्रॅक मी एवढं कुठे कोण घेऊन जाणार मला. आरामात उतरूयात, पाय घसरण्याची शक्यता खूप आहे. ठेव रे. पाहूयात आपण आता त्या स्पॉटवर पोचून मग व्हिडिओ चालू करतोय. जे इकडनं उतरलेलं पहिला तुम्ही. गुमसुम गुमसुम मोया मोया झालेला मोया मोया झालेला. अरे ट्रॅकर आहे ती. होय आपण पुन्हा हजेरी माळावर आलो आहोत, पाहू शकतात. जाताना आपण या मार्गाने गेलेलो आहेत, पण उतरताना आपण इकडून आलो. आता इकडून पुन्हा आपल्या गाडीजवळ जाऊयात. परतीचा प्रवास हजेरी माळ पाहू शकतात. आता तर वरती काहीच जगह नाही मिळत.